सामन्याला आपण लगेचच इथे सुरुवात करत आहोत। आज आपल्यामध्ये निश्चितच अनेक गुणवंत मंडळी आहे। राहुल लालशेठ भोईर की जे मोठे समालोचक आहेत टेनिस क्रिकेटचे आणि त्याचबरोबर बैलगाड्या शर्यतीमध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे आणि असे समालोचक आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत। खरं तर आज ते आपल्यामध्ये एक मदतनीस आणि पाहुणे म्हणून उपस्थित आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला विनंती असेल विथ दी ड्यू रिस्पेक्ट आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा आणि आयोजकांच्या वतीने खरं तर तुम्हाला ही विनंती आहे। रिग्नेश 11 खारबाव त्याचबरोबर सुदेश दादा 5151 खार्डी हे दोन्ही संघ तयार झालेले आहेत। पंचांचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत इथे मिळेल। निर्धारित 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण पाहू शकाल। गोलंदाजीसाठी सौरभ म्हात्रे येत आहेत। फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये खारबाव संघाच्या वतीने आपण बघत आहात करण पाटील आणि त्याच्या साथीने पराग वतारी। सामना सुरू होत आहे। गेम इज ऑन। पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा आपल्याला पाहायला मिळतो। स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत। सुरुवात आहे, सुरुवातीला चांगलं नियंत्रण गोलंदाज सौरभ दाखवत आहेत। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर बॅकफुटला थोडे गेले होते हलकेसे आणि त्यानंतर स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाज करण पाटील यांनी जरूर केला होता। निर्धाव चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे। एक अँगल क्रिएट करत असताना गोलंदाज गोलंदाजी करतो। या अगोदरचा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा होता, त्यानंतर लगेचच लेंथ मध्ये परिवर्तन करत असताना चेंडू समोर ठेवला। त्याचबरोबर या चेंडूवर कोणतेही वळण देण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला नसावा। सौरभ म्हात्रे आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। बघा फलंदाजी करत असताना ज्यावेळेस तुमचा पार्टनर चेंज होतो त्यावेळेसही अनेक गोष्टी बदलतात, तुमच्यावर आपसुकच दबाव येत असतो। कारण खारबाव संघाचा आपण विचार केला तर वंडर बॉय ऑफ खारबाव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू प्रणय नेहमी सलामीसाठी असतो आणि प्रणय आज सलामीला नाही, त्यामुळे आपसुकच इथे दबाव बघायला मिळत आहे, तो म्हणजेच करण पाटील या फलंदाजावर। हा दबाव झुगारून कामगिरी करावी लागेल, स्पर्धा मोठी आहे। इथे यावेळेस फटका चांगला आहे। एकही क्षेत्ररक्षक दरम्यान आपल्याला पिक्चर मध्ये पाहायला मिळत नाही। दन दन करत असताना चेंडू सीमारेषे पार, हा खणखणीत चौकार। चौकार आहे। खरं तर अनाउन्समेंट आता झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला यानंतर 2 चौकार दाखवावे लागतील टू बी फेअर। सौरभ म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत। सुरुवातीचे 3 चेंडू त्यांचे निर्धाव आले होते। बघा क्रिकेट कसं आहे, क्रिकेट बदलणार आहे। क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नसते। सुरुवातीचे 3 चेंडू ज्या गोलंदाजाने निर्धाव दाखवले त्या गोलंदाजावर त्यानंतरच्या 2 चेंडूंवर लागोपाठचे 2 चौकार मिळवलेले आहेत करण पाटीलने। या स्पर्धेसाठी अनेक शुभेच्छा येत आहेत। या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला इथे आपण बघतो फुलर लेनचा फुलटॉस होता। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते। नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडीचे सन्माननीय अध्यक्ष गणेश दादा केनी, माजी सरपंच मानकोली अर्थात जिग्यादादा यांना त्याचबरोबर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। सन्माननीय संदेशजी पाटील साहेब यांच्या वतीने संदेश आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। पहिलं षटक संपलं ज्यामध्ये धावा आपण बघतो त्या आलेल्या आहेत 8। एकही फलंदाज बाद झालेला नाही। स्ट्रायकिंग एंड शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाज करण पाटील यांच्याकडेच होता। करणने इन बिटवीन क्रमांक 4 आणि 5च्या चेंडूला सीमारेषेपर्यंत जरूर धाडलं होतं। निर्धारित 5 षटकांचा सामना आहे। 25 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी दिला गेलेला आहे, त्याचमुळे या गोष्टीकडे सुद्धा गोलंदाजी करणाऱ्या संघाने लक्ष देणं गरजेचं आहे। 10 वाजून 37 मिनिटांनी या सत्राला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये एनी आउट एनी कंडिशन तुम्हाला पूर्ण करावीच लागतील। वेळेच्या बाबतीत सुनियोजित व्यवस्थापन इथे करणं अत्यंत गरजेचं आहे। बघा आपण आपल्या गावामध्ये, आपण आपल्या विभागामध्ये, आपण आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, संपूर्ण भारतभरात अथवा जगामध्ये जर बघितलं तर जी लोक यशाची उत्तुंग शिखरं गाठलेली ज्या लोकांनी आहेत, यशाच्या अगदी उंच पायऱ्या ज्यांनी चढलेल्या आहेत, अशा व्यक्तिमत्वापर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर आपल्यापेक्षा एक वेगळा घटक त्यांच्याकडे असेल। आपल्यापेक्षा इन द सेन्स सर्वसामान्य माणसापेक्षा, आणि तो आहे वेळेच्या नियोजनाचा। आणि त्या वेळेचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे। असं म्हणतात ज्याने घड्याळ बनवलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा घड्याळ कधी थांबत नाही। अत्यंत चांगली स्टेटमेंट आहे।
आणि महत्वाची गोष्ट दुसरी आहे, त्यावरही आपण चर्चा करू. विशाल म्हात्रेचंही दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये होत असलेलं आपण बघू शकाल. दूरवरच्या टोकाकडून विशाल येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर पराग वतारी. विशालचा हा चेंडू आहे फुल लेनचा. यावेळेस इथे बैठक फटका खेळला होता पराग वतारीने. पराग वतारी म्हटले तर ऑनसाईडचे अत्यंत स्ट्रॉंग प्लेअर मानले जातात. इम्प्रोवाइज फटके सुद्धा ऑनसाईडला परागकडे आपण असलेले बऱ्याचदा पाहिलेले आहे. खारबाव संघाचं प्रदर्शन या अगोदर राहणार स्पर्धेमध्ये चांगलं झालं होतं. करण आणि त्याचबरोबर प्रणय नसतानाही जवळजवळ महाअंतिम सामन्याची दरवाजे त्याने ठोठावले होते, परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नव्हते. आणि आपण बघतो आजही या खारबाव संघामध्ये या प्लेअरची अनुपस्थिती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फुल लेनची गोलंदाजी. स्वर्गीय सुदेश दादा 5-1-5-1 खार्डी संघ भिवंडी परिसरामध्ये ज्या ज्या वेळेस दाखल होतो, ज्या ज्या वेळेस येतात त्या त्यावेळेस या संघानेही गुणात्मक क्रिकेट आपल्याला दाखवलेलं आहे. अशा अनेक स्पर्धा आपण स्मरू शकतो, आठवू शकतो की जिथे खार्डी संघाने अत्यंत चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. अनेक क्रिकेट रसिकांची मनं त्याने जिंकलेली आहेत. विशाल म्हात्रे गोलंदाजीच्या मार्गावर. क्रमांक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखी एक फुल लेनचा चेंडू आहे. उजवेष्टीच्या बाहेर कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. बट ती जी ट्रिम लाईन आहे, ती जी गाईड लाईन आहे, ती पंचांच्या मालकीची आहे. असं म्हणतात की जगामध्ये तुम्ही कुठेही अतिक्रमण करू शकता, परंतु त्या लाईनवर नाही, ती लाईन पंचांच्या मालकीची संबोधली जाते. त्यामुळे निर्णय हा पूर्णपणे खरं तर पंचांचाच असतो. समोरच्या दिशेने इथे लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरच्या डोक्यावरून फटका प्लेस केलेला आहे. एक पूर्ण दुसरीसाठी निघतील. खडे खडे खेळले होते. वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केला होता बेस फलंदाज करणने, परंतु अपेक्षित स्थळी मारू शकले नव्हते. 2 धावा मिळाल्या. आणखी एक गुड न्यूज सगळ्या फलंदाजांसाठी निश्चितच विशेषत्वाने इथे येत आहे. या चेंडू नंतर त्याचा उल्लेख आपण करू. अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. ऑफ साइडला ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक इथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तर फलंदाजांसाठी गोड बातमी आहे. आता ज्या एंडने फलंदाजी होते तिकडे ऑन साइडला मिड विकेट मध्ये पार्थव साहिल केने नावाचा मॅजिक बॉक्स आहे. तिथे जर तुम्ही षटकार लगावला तर तुमच्यासाठी 1000 रुपये. आणि साहिल दादांची मोठी मुलगी अर्थात ज्ञानेश्वरीचा जो मॅजिक बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो, तिथे जर तुम्ही षटकार खेचला तर तुम्हाला 2000 रुपये. अशा पद्धतीने बक्षीस या स्पर्धेचे प्रणेते डॅशिंग अँड डायनॅमिक साहिलजी केनी यांच्या वतीने लावलं गेलेलं आहे. या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष. परागने यावेळेस प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. फटका चांगला होता, परंतु हे सगळे फटके खरं तर राम भरोसे असतात असं म्हणायला हरकत नाही. कारण क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही भेदत नाही, या गोष्टीवर त्या फटक्याचा निकाल असतो. आणि हा फटका खेळत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कनेक्शनकडे फलंदाज लक्ष देतात. आणि काही फलंदाज असेही आहेत कनेक्शन केल्यानंतर प्लेसमेंटकडे सुद्धा लक्ष देतात. खरं तर रिव्हर्सने सुभाष धुमाळ सर या फटक्याची सुरुवात झाली होती. अलीकडे स्विचचा फटका सुद्धा इकडे इम्प्लिमेंट झालेला आहे. आणि सुरुवातीला जर तुम्ही बघितलं, याची चर्चा करू आपण. गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत आहेत. शेवटचा चेंडू असेल. समोरच्या दिशेने इथे लॉफ्टेड फटका आहे. प्रचंड ताकदीचा वापर करतोय यावेळेस फलंदाज करण. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. मिळाल्या धावा 4. फटका दर्जेदार. चौकार. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. या अगोदरचा चेंडू फुलर होता, त्यावर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोलंदाजाने वेगळा विचार केला. गोलंदाजाने थोडी चेंडूची जी लेंथ आहे ती खेचली आणि त्यानंतर मग तो चेंडू स्लॉट मध्ये आला. ओव्हर पिच बनला, त्यावर चांगला फटका इथे दाखवला. ओव्हरऑल चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहात. कारण तुम्ही बघतात मित्रांनो, स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 2024 या स्पर्धेचं हे दिमागदार आणि दर्जेदार आयोजन. ही स्पर्धा दुसऱ्या रचनेमध्ये संपन्न होत असलेली आपण बघू शकाल. 2 षटकं संपतायत. फलंदाजी करणारा संघ रिग्नेश 11 खारबाव 18 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि आणखी एकही फलंदाज इथे बाद झालेले नाहीत. बघा, रिव्हर्स फटक्याला ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस डीप थर्डमॅन रिजन तिथे टार्गेट केलं जायचं. जास्तीत जास्त चेंडू तिकडे जायचे. परंतु अलीकडे या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने खेळल्या जाणाऱ्या उलट्या फटक्यांमध्ये स्वीपर कव्हर सुद्धा टार्गेट केलं जातं. त्यामुळे तो फार मोठा बदल आहे.
बाउंड्री लाईन ती जी आपण विचारात घेतो, डीप पॉइंट रिजन असेल, स्वीपर कव्हर असेल, तिकडे चेंडू अलीकडे जायला लागलेले आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्या बदलत्या गोष्टींचे पाईक होणं आपल्याला गरजेचं आहे. आणि क्रिकेट हे बदलत चाललेलं आहे, खूप फार मोठा बदल आहे. ज्यावेळेस टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली होती तेव्हा खेळलं जाणारं टेनिस क्रिकेट आणि आताचं टेनिस क्रिकेट यामध्ये फार मोठी तफावत. परागसाठीचा हा चेंडू उजव्या स्ट्रीच्या फार बाहेर, लॉंग वे शेपल अँड देन एक्झिक्यूट. दिस इज द अनसक्सेसफुल अटेम्प्ट बाय बॅटर फराग अँड हिअर कम्स डॉट डिलिव्हरी. इथे हा चेंडू निर्धाव आलेला आपण बघतो. सौरभ म्हात्रे सेकंड स्पेल मध्ये आमंत्रित केले गेलेले आहेत. संघ कर्णधाराने महत्वाचं मत व्यक्त केलं होतं की गेली 4 वर्ष आम्ही या स्वर्गीय कबीर निलमड स्मृती चषकाबरोबर जोडलेलो आहोत आणि इथे खेळताना मनस्वी आनंद मिळतो. अशा पद्धतीची प्रतिक्रिया संघ कर्णधाराची होती आणि का मिळू नये, ज्या पद्धतीने ही स्पर्धा मित्रांनो अखंड महाराष्ट्रभर चर्चेचा भाग बनलेली आहे. माणकोली गावाच्या खरं तर क्रिकेट संस्कृतीमध्ये शिरपेच्या एक फार मोठा तुरा इथे खोवण्याचं काम सन्माननीय गणेशदादा केनी त्याचबरोबर साहिल शेट्टी यांनी केलेलं आहे. माणकोलीची आण बाण शाण मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आणि या स्पर्धेत ज्यावेळेस खरं तर या स्पर्धेची अनाउन्समेंट होते काही दिवसांमध्येच लगेचच जास्तीत जास्त टीम या स्पर्धेसाठी संलग्न होतात, त्यांचा प्रवेश ते लगेचच निश्चित करतात आणि त्याचमुळे स्पर्धा अनाउन्स केल्यानंतर अगदी कमी दिवसामध्ये आपण लॉट्स तिकडे जाहीर करतो. कोणतीही स्पर्धा म्हटली की त्याला फार अडथळे येतात, आव्हानं येतात आणि विशेषत्वाने ही स्पर्धा सुद्धा त्याला अपवाद नाही. परंतु त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत असताना या स्पर्धेचं दिमागदार आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण बघत आहात. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, त्यावर लॉफ्टेड फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि ज्ञानेश्वरी मॅजिक बॉक्सच्या अगदी पलीकडे चेंडू निश्चितच निघून जातोय हा षटकार. करण पाटील याने जर 3 षटकार लगावले तर विजय भोईर उद्योजक माणकोलीचे त्यांच्याकडून 2000 रुपयांचं प्राइस इकडे अनाउन्स होत आहे. 26 धावा धावपलकर. प्रेक्षक या अगोदरचा जो चेंडू होतो मॅजिक बॉक्सच्या पलीकडे लँड झाला होता ना, तिकडे जे प्रेक्षक आहेत की मॅजिक बॉक्स मध्ये होता, येस चेंडू निघून गेलेले, मला असं वाटतं पलीकडे हा फटका होता. त्यामुळे तुम्हाला तंतोतंत ते अंतर गाठायचे आणि तिथे 2000 रुपये तुम्ही कमावू शकता. 26 रन्स ऑन दी बोर्ड, 26 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण पाहू शकाल. सौरभ म्हात्रेचं खरं तर सेकंड स्पेल मधील हे षटक आहे आणि यानंतर या एंडने आता एक वेगळी अनाउन्समेंट आहे. इथे जर ज्ञानेश्वरी मॅजिक बॉक्स मध्ये तंतोतंत जर षटकार तिथे आला तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज आयोजकांच्या वतीने निश्चितच लगावलं गेलेलं आहे. आणि तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांनी जर तो झेल स्वीकारला आणि झेल स्वीकारला म्हणजे मग षटकार तिथे गेला असं त्याचं खरं तर अर्थ आहे, तर त्यालाही 2500 रुपये मिळतील आणि फलंदाजांसाठी 2500 रुपये अशा पद्धतीचं आगळं वेगळं प्राइस इथे लावलं गेलेलं आहे. एकूणच क्रिकेटचा दर्जा कशा पद्धतीने वृद्धिंगत होईल, एकूणच टेनिस क्रिकेटला कशा पद्धतीने पाठबळ देता येईल हा विचार इथे आयोजक निश्चितच करतायत. 26 runs on the board. This was the last ball was the dot ball by Saurabh Mhatre and this is third over. What a good bowling right up into the block hole. Furniture destroyed by the bowler. Yes, wicket goes down. Farag Batari departs. थँक्यू सो मच. 3 षटकं संपतायत. 26 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहात. या अगोदर फलंदाज पराग वतारी बाद झालेले आहेत. बाद होण्यापूर्वी 1 षटकारानिशी मैदानाच्या आतमध्ये ते खेळत होते. 9 धावा त्याने धावपलकर जोडल्या
कालच्या जर आपण रजनीचा विचार केला तर अनेक आव्हानं खरं तर कालच्या रजनीमध्ये आयोजकांसमोर आली होती, परंतु त्या सगळ्याची पूर्तता करत असताना जनरेटर व्हॅन खराब झाली होती, आणखी एक जनरेटर इकडे उपलब्ध करून दिला गेला, त्याचबरोबर मेकॅनिकची सुद्धा व्यवस्था केली गेली, परंतु नियतीच्या मनात काही गोष्टी वेगळ्या असतात. काल तो त्रास आपल्याला सगळ्यांना झाला, परंतु आज सकाळी ठीक 7 वाजता साहिल दादा या मैदानावर या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले होते आणि त्यानंतर या प्रॉब्लेमचं सॉर्टेशन केलं गेलं आणि त्यांच्याही अगोदर गणेश दादा केनी या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले होते. 26 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघू शकू. काही वर्षापूर्वीच हे श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरीचं मैदान याचा चेहरा मोहरा वेगळा होता आणि अलीकडे हे मैदान सुद्धा फार बदलाचं भाग बनलेला आहे. फार मोठा बदल या मैदानावर झालेला आपण बघतो आणि एखाद्या तरुण युवतीचं सौंदर्य वेगवेगळ्या आभूषणांनी ज्या पद्धतीने वाढतं त्या पद्धतीने या क्रीडानगरीचं सौंदर्य वाढलेलं आहे, ते म्हणजेच आर्टिफिशियल फ्लड लाईटने. आणि ते काम करण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर माणकोली गावचे माजी सरपंच सन्माननीय गणेशदादा केणी अर्थात जिग्यादादांचा राहिलेला आहे आणि संपूर्ण ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीने एक वचन आपल्याला माहित आहे. बऱ्याचदा माणूस फक्त बोलत असतो, दुसऱ्याला सल्ला देत असतो, प्रत्यक्ष रूपाने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा अवलंब आपल्याला करता येत नाही. पुराणातली वांगी बऱ्याचदा पुराणात राहतात. सुभाष धुमाळ सर प्रत्यक्षात उतरवणं अत्यंत खरं आहे. स्वप्नामध्ये एखाद्याने वाघ मारला म्हणून तो शिकारी कधी बनत नसतो आणि कोल्यानं वाघाचं कातडं कधी पांघरलं तर तोही वाघ बनत नसतो. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये हा ढाण्या वाघ खारबावचा आणि इथे तो रोड करत आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने मोठा फटका, षटकार. सो मच. 100 स्पर्धकांमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखादी रेस जिंकायची असते, एखादी स्पर्धा जिंकायची असते, त्यावेळेस 99 स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि तेच करण्याचा प्रयत्न खरं तर इथे या फलंदाजाने आतापर्यंत केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव इथे प्रेक्षकांना करून दिलेली आहे. फटका अत्यंत चांगला होता. खरं तर बाहुबली ऑफ खारबाव म्हणून या फलंदाजाची ही ओळख आहे आणि तेच तो करतोय. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहे 33 अर्थात 33. एकूण 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जात आहे. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतो भरोडीचे सन्माननीय ॲडव्होकेट, अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व विजयदादा पाटील, त्याचबरोबर इंद्रजित पाटील फॅन टीम सुदेश दादा 5151 खार्डी आणि दुसऱ्या बाजूने रिग्नेश प्रताप पाटील फॅन टीम खारबाव या दोन संघांदरम्यान. समोरच्या दिशेने आणखी एक मोठा फटका. आभाळाची उंची मोजण्यासाठी चेंडू निघाला. इथे काय घडेल पाहायचं. एक क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. टिपलाय जेल. याचमुळे या अगोदरच्या चेंडूवर ज्याने दाखवला षटकार त्याला घ्यावी लागलेली आहे माघार. फलंदाज सूरज पाटील बाद. अतिश म्हात्रेचे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमित असलेला आपण बघतो. या अगोदर एक षटकार आला होता, त्या फलंदाजाला लगेचच बाद करण्यामध्ये यश मिळते गोलंदाज अतिश म्हात्रेला. एक महत्वाची गोष्ट खरं तर प्रत्येकाच्या लक्षात आली असेल, गेली अनेक वर्षापासून या क्रीडानगरीवर अनेक सामने खेळवले जातात, अनेक टुर्नामेंट इथे होत असलेले आपण बघतो, परंतु प्रत्येक वेळेस दोन्ही एंडने या टुर्नामेंटमध्ये सामने खेळवले गेलेले या अगोदर आपण पाहिले नसतील, परंतु ती गोष्ट प्रथमतः इथे अंमलात आणलेली आहे या स्पर्धेचे प्रणेते अर्थात साहिल शेठ केणी यांनी. त्यामुळे त्यांची जी विचारसरणी आहे, त्यांनी जो विचार केला तो अत्यंत चांगला विचार आहे. खरं तर ज्यावेळेस एका एंडने सामने खेळवले जातात त्यावेळेस उर्वरित हवेचा जो प्रभाव आहे तो हवेचा प्रभाव फलंदाजीसाठी कधी अनुकूल असतो कधी प्रतिकूल असतो. त्यामुळे कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये याचा विचार खरं तर साहिलने केला आणि ते अंमलात आणलेलं आहे.
पॅडमध्ये ठेवलेला चेंडू फ्लिक करायचा होता. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतो बॅट आणि पॅडमधून मागच्या बाजूने निघून जातोय. नियंत्रण अत्यंत चांगलं आहे गोलंदाजीचं, त्याचबरोबर वेग चांगला प्रोड्यूस करतोय ते गोलंदाज आतिश म्हात्रे. बऱ्याचदा माणसाला उशिरा शानपण सुचत असतं. या पद्धतीची गोलंदाजी अगोदर करता आलीच तर या षटकामध्ये एक षटकार आला नसता. हरकत नाही, षटकारानंतर अत्यंत चांगली गोलंदाजी आतिशने केलेली आहे. 33 रन्स ऑन द बोर्ड. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे करतायत. मागच्या बाजूने चेंडू येतोय. क्रिकेटमधील विरोधाभास बऱ्याचदा अशा पद्धतीने आपण बघत आहात. लेग बॅकच्या रूपाने ही धाव निश्चितच मिळाली. रात्री ज्या पद्धतीने विद्युत लत्ता इकडे खंडित झाली होती आणि मोठं आव्हान आलं होतं आणि ते आव्हान पेलत असताना सन्मान्य गणेश दादा केनी, साहिल शेट केनी यांच्याबरोबर या मंडळाचे अध्यक्ष, क्रीडा नगरीचे अध्यक्ष रुपेशजी म्हात्रे, त्याचबरोबर जयवंत केनी आणि इतर सगळे सहकारी रात्रभर इकडे उपस्थित होते. त्यांचंही आपण कौतुक करूया. इथे काय झालेलं आहे, कौतुकास्पद कामगिरी करता आली नाही या फलंदाजांना आणि याचमुळे खरं तर आपण बघितलं की फक्त एक धाव इकडे पूर्ण झालेली आहे. धावफलकाकडे जर आपण नजर टाकली तर धावफलक पुढे गेलेले आहे. 35 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. खरं तर आपण बघू शकाल निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. ज्या पद्धतीने फलंदाजांची जोडी ही खेळाडू कक्षाकडे मार्गस्थ झाली होती, कोणाला खरं तर काही प्रेक्षकांना असं वाटलं असेल की आता हे दोन्ही फलंदाज खेळाडू कक्षाकडे जातात की काय, परंतु मैदानाच्या आतमध्ये असणारा खेळाडू तुमचा पार्टनर त्याच्याबरोबर चर्चा केली जाते. बाद होणारा फलंदाज त्याचे अनुभव इकडे सांगतो आणि रणनीती काय असली पाहिजे यानंतरची ती आखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. आणखी एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोनिश तरे येत आहेत. मोनिश तरे सुद्धा असे फलंदाज आहेत. क्रिकेट विश्वातील कोणतंही असं मैदान नाही की जे मैदान हा पट्ट्या क्लिअर करू शकत नाही, परंतु परिस्थिती इथे वेगळी आहे. कारण समोरचा बॉलिंग अटॅक अत्यंत गुणवंत बॉलिंग अटॅक आहे. तिखट आणि तीक्ष्ण गोलंदाजी हे ज्यांचं हत्यार आहे अशी गोलंदाजीचं युनिट मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. अर्थात स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी संघाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. या षटकातील सगळे चेंडू फेकून झाले. अर्थात 4 षटकं संपलेली आहेत. धावफलक 35 वर. आणखी 10-12 धावा जर आल्या तर हे बॅटल फार मोठं असेल. सूरज बैकरचं हे षटक आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे कोऑर्डिनेशन साधता आलं नाही या दोन फलंदाजांना. मोनिश तरे आणि अक्षय पाटील हे दोन फलंदाज आहेत. खरं तर हंगामाची ही सुरुवात आहे, त्यामुळे बरेचसे खेळाडू प्रॅक्टिसमध्ये नसावेत. ज्या पद्धतीचं क्रिकेट आपण काही सामन्यांमध्ये बघितलेलं आहे, परंतु ह्या सगळ्या आव्हानांना बाजूला सारत असताना भिवंडीतील क्रिकेटचा दर्जा तुम्हाला दाखवावाच लागेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही इतकी मोठी मानाची स्पर्धा खेळता, अर्थात स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक खेळता. यावेळेस इथे फटका बसला आहे. पायचे अंडरनीथ दी बॉल. स्वतः गोलंदाज येत आहेत. पाठमोऱ्या अवस्थेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. एकतर रात्रीचं क्रिकेट आहे आणि त्यात पाठमोरे होत असताना झेल टिपणं म्हणजे ही दुहेरी आव्हानात्मक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षकाच्या समोर अर्थात गोलंदाजाच्या समोर होती. हा झेल सुटलेला आहे. धावफलक पुढे गेलेले 36. मोनिशने मोठा फटका खेळण्याचा स्वाभाविक प्रयत्न इथे केला. तो एंडला चेंडू आदळला आणि मागच्या बाजूने गेला. एसटी रक्षकाने पाठराखण केली. इथे झेल टिपला आणि मोनिश तरे बाद. तीन चेंडूंचा खेळ यानंतर येणे इथे शेष असेल. 36 धावा धावफलकावर जोडल्या गेलेला आपण बघू शकू आणि सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय गोलंदाज सूरज बैकर. अलीकडे डेथ ओव्हरचं षटक कोणी हाताळावं यासाठी तुमच्याकडे स्पेशलिस्ट गोलंदाज असतो. अलीकडे फ्रंटलाईन गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कोणी गोलंदाजी करावी यासाठी तुमच्याकडे स्पेशलिस्ट गोलंदाज असतात. प्रत्येक गोष्ट बदललेली आहे. मायक्रो ऑब्झर्वेशन क्रिकेटमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो आणि एक्सपर्टची संख्या आता क्रिकेटमध्ये वाढलेली आहे. म्हणजे तुमचा जो रोल आहे त्यासाठी तुम्ही फिट आहात की नाही यावरून गावामध्ये तुमच्या गावातल्या संघामध्ये तुम्ही खेळाल की नाही हे निश्चित होतं.
ज्या पद्धतीचा ट्रेंड आपण लेदर बॉलमध्ये बघतो, IPL मध्ये बघतो, विशिष्ट फलंदाज खरं तर जे फक्त फलंदाज आहेत त्यांची वर्णी ॲज अ बॅटर लागते, जे फक्त गोलंदाज आहेत त्यांची वर्णी ॲज अ बॉलर लागते, आणि तुम्ही जर गोलंदाजी फलंदाजी दोन्ही करत असाल तर तुम्ही ॲज अ ऑलराऊंडर म्हणून सिलेक्ट होता. विकी यांचं आगमन झालं. विकी, तुझंही स्वागत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही फलंदाजाला, त्याचमुळे चेंडू फळीचा संपर्क इथे करता आला नव्हता. आणि 36 वर खरं तर हा डाव थांबलेला आपण बघतो. या अगोदरच्या षटकामध्ये 35 धावा होत्या. इथे 10-15 धावा गरजेच्या असताना अति आक्रमकता थोडी भोवलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात रिग्नेश 11 खारबाव या संघाला. शेवटचा चेंडू, आणखी एक पायांमध्ये ठेवलेला चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे जातोय, आणि याचमुळे याच बरोबर पहिलं सत्र इथे संपुष्टात आलेलं आपण पाहू शकाल. 4 षटकाच्या अंती 35 होत्या. शेवटच्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली. सूरज बाईकरचं हे अत्यंत चांगलं षटक राहिलं, आणि त्याचमुळे आता 37 धावांचं आव्हान पार करायचे सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी या संघाला. यानंतरचा सामना जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि त्यांच्या विरुद्ध जय धारावी नवगर भाईंदर जितू पाटीलचा संघ त्यांच्यामध्ये होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाण्यापैकी कक्षामध्ये लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे. कोण आहे? थँक्यू सो मच सुनील शेळके सर. पहिल्या फेरीतील आणखी एक मोठा सामना, ज्या सामन्याची नाणेफेक आपण टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 माणकोलीमध्ये. गणेश शेट केणी आणि त्यांचे सुपुत्र साहिलदादा केणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, आणि निश्चित रूपाने चारधाम आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चौथा हिरवा माणकोली 40+ संघाचं देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी. कॅप्टन उपस्थित झालेले आहेत टॉससाठी जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाचे. विनंती असेल जय धारावी नवघर भाईंदर टीमचे कॅप्टन, आपण देखील टॉससाठी त्वरित उपस्थित राहायचं आहे. चला कॅप्टन लवकर यायचं आहे. नवघर टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी या, अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ॲडव्होकेट विजय पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. नरेश म्हात्रे फेम टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर कॅप्टन, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि गतवर्षी उपविजेता ठरलेला संघ आहे MS झाई संघानं खरं तर स्पर्धा जिंकली होती, परंतु काय कामगिरी राहिली होती. रितेश कॅप्टन म्हणून आलेले आहेत. मागच्या हंगामामध्ये मला आठवतं मोहिल म्हात्रेने खूप चांगली कामगिरी केली होती आणि संपूर्ण संघानंच चांगलं योगदान दिलं होतं. नवघर भाईंदर टीमचे कॅप्टन, शेवटचा कॉल आहे. टॉससाठी त्वरित आपण उपस्थित राहायचं आहे. आज या स्पर्धेची ही दुसरी रजनी. ॲडव्होकेट विजय पाटील साहेब येथे जोडले गेलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. दादा काय सांगाल या स्पर्धेविषयी, कसं वाटतं आयोजन? खूप छान आयोजन असतं साहिल शेटचं. नेहमी बघत असतो आपण, मी यूट्यूबवर पण रात्री बघत असतो मॅचेस. खूप मजा येते बघायला इथल्या मॅचेस म्हणजे. चला टॉससाठी कॅप्टन देखील आता उपस्थित होत आहेत. वेलकम. जितू पाटील फेम टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जय धारावी नवघर भाईंदर संघाचे कॅप्टन. येस, स्वागत आहे आपलं. टॉस कॉईन मी दाखवतोय आधी दोन्ही कॅप्टन्सच्या माहितीसाठी. एका बाजूला स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 सध्याच्या स्पर्धेची सगळीकडे चर्चा आहे, आणि दुसऱ्या बाजूला चौथा हिरवा नवीन 40+ माणकोली. चौथा हिरवा किंवा स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती असा कॉल द्यायचा आहे. पाहुण्यांना आपण मान देत आहोत. नवघर टीमचे कॅप्टन कॉल देतील.
स्वर्गीय कबीर निर्मल असा कॉल आहे, परंतु चौथा हिरवा मानकोले आलेला आहे. टॉस मात्र जॉली स्पोर्ट्स संघाने जिंकलाय. थँक्यू सो मच ॲडव्होकेट विजय पाटील साहेब. आपण बसून घ्या. रितेश, काय निर्णय घ्याल? फलंदाजी करू. मागील वर्षाच्या काही आठवणी ताज्या झाल्या असतील या मैदानावर आल्यानंतर. कशी वाटते क्रीडा नगरी आणि एकूणच गणेश शेट केणी असतील किंवा साहिलदादा केणी यांच्याबद्दल काय बोलाल? आयोजन गेल्या वर्षीपेक्षा अजून चांगला केलेला आहे आणि अशी स्पर्धा अजून पुढे चालवून ठेवावी म्हणून. फलंदाजी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काय कारण आहे आणि किती स्कोअरपर्यंत जाण्याचा मानस असेल? नाईटची मॅच आहे, पहिले फलंदाजी करून रन डिफेंड करू. बॉलिंग अटॅक चांगली आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. तुम्ही फार दूरवरून नेहमीच येत असता इकडे खेळायला, विशेषतः भिवंडी परिसरामध्ये. मागच्या 3-4 वर्षांमध्ये खूप जास्त स्पर्धा तुम्ही खेळलेले आहात, पण ही एक आगळी वेगळी स्पर्धा आहे. बातच काही न्यारी आहे या स्पर्धेची. कसं वाटतंय? एकदम छान आहे. आयोजन पण खूप नीटनेटके आणि सर्वकडे चर्चा आहे स्पर्धेची. आणि असेच नवीन खेळाडूसाठी एक प्लॅटफॉर्म तयार होतो आहे आणि खरोखरच चांगलं आयोजन आहे. येस, थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. नरेश म्हात्रे फेम टीम जॉली स्पोर्ट्स कामतकर संघानं टॉस जिंकला आहे आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात सुभाष धुमाळ यांचा दमदार आवाज. धन्यवाद. तर यावेळी मात्र दमदार फटका पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूचा कैफूस समाचार पाहायला मिळतोय. षटकार टेंभोली यांनी देखील गणेश दादा केनी साहेबांनी साहिल केनी साहेबांचं या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता. पंचांचा बिमरनोचा इशारा होतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातात आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 8 धावा आव्हान आहे. ते 37 धावांचं एक माफक आव्हान म्हणता येईल. आज रिग्नेश 11 खारबाव संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि आज खारबाव संघामध्ये ऋषभ काटे जो फ्रंटलाईन गोलंदाज नेहमीच पाहायला मिळायचा तो नाही. प्रणय पाटील देखील पाहायला मिळालेले नाही. वेट स्पोर्टचे प्रोप्रायटर निहार मात्रे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठात आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी या मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडून आम्हाला आकर्षक बॅट दिली गेलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेट स्पोर्ट्स प्रोप्रायटर निहार मात्रे आपण व्यापीठाजवळ येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर म्हणून आम्हाला आकर्षक बॅट स्पॉन्सर केले गेले आहे. V8 चे प्रोप्रायटर आहेत निहार मात्रे आणि कामतगर संघाकडून ते खेळताना देखील पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आपण कामतगर संघाला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिलं षटक मार्गस्थ आहे अक्षय पाटील राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडू कव्हरेज मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स वर समाधान मानावं लागतं फलंदाजांना. धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावफलकावर 9 धावा. खूप कमी माफक आव्हान घाटी संघासमोर रिग्नेश 11 खारबाव संघाने उभं केलेलं आहे. करण पाटील याचा अपवाद वगळला तर पराग वतारी याचा अपवाद वगळला तर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि परिणामस्वरूप आपण पाहतो फक्त 36 धावा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या होत्या. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. हुकचा फाटका चेंडू निघून जातो. बॅकवर्ड स्कोलिकच्या वरून सीमा पार. षटकार चांगल्या स्थितीमध्ये सध्या खाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण करण पाटील याच्याकडून पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावांचं संरक्षण करताना मात्र 1 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले.
आणि सुदेश दादा 5151 खाडी संघाची धावसंख्या या सिंगलने वाढून झाली ती धावफलकावर 16 धावा. सदोतीसच्या मापक लक्ष्याचं पाठलाग सुदेश दादा 5151 खाडी संघ करतोय. पिवनचं पहिलं षटक मार्गस्थ अक्षय पाटील पिवनचं पहिलं षटक आलतोय. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला थोडस मिसफिल पाहायला मिळते. या स्ट्रेट मिड ऑफ रिझन मध्ये धावपची संधी देखील गमावलेली आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. तर अशा प्रकारे या पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर सुदेश दादा 5151 खाडी संघाची धावसंख्या 37 या लक्ष्याचा पाठलाग करताना बिनबाद धावफलकावर पाहायला मिळते ती 17 धावा. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या सुदेश दादा 5151 खाडी संघ पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. नरेश मात्रे फॅम टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर गेल्या वर्षीच्या स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये हा संघ उपविजेता ठरला होता. या संघाला आपण पुढील सामन्यामध्ये निरीक्षण मध्ये पाहणार आहोत. विपक्ष जितू पाटील फॅम टीम जय धारावी या नवगर भाईंदर. कामतगर संघाने या टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना कामतगर विपक्ष नवगर भाईंदर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकासाठी या 5 मिनिटं खर्च केले गेले आहेत. पिवनचं पहिलं षटक अक्षय पाटील यांनी हाताळलं होतं आणि पेटूचं दुसरं षटक आता मात्र ध्रुवच्या टोकावरून हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश पाटील सज्ज होतोय. नितेश पाटील गोलंदाज मार्कवर. सूरज फौजदार आणि विशाल माद्री जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सूरज फौजदारच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले आहेत. वैयक्तिक 14 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला विशाल मात्रे वैयक्तिक 2 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. येथे समोर खेळायचा होता मात्र चेंडू जातोय या मागे. एक धाव फलंदाज पूर्ण करता. लेग बॅटचा इशारा तो पंचांकडे आव्हान धाव लेग बॅटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 18 धावा. माफक लक्ष्याचं पाठलाग सुदेश दादा 5151 खाडी संघ करतोय. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातो या सीमा पार. षटकार. फौजदारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. इनसाइड आउट हा फटका पाहायला मिळत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू निघून जातोय या 1 बॉल सीमा पार. कव्हर रिझन मधून चौकार. वेलकम भूषण. वेलकम पाप्या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मिस्टाईन फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलो होतो मात्र झेल कॅरी करू शकला नाही. अखेर रनआउट साठी या पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. डिसिजन इज पेंडिंग आपण पाहतोय. तिसरे पंच अजिम अमदुले सर कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय दिला जाईल. जतीन भुयाल सर यांना सुदीप आंबोळणे सर सध्या ऑनफिल्ड पंच पाहायला मिळतात. नॉट आउट ग्रीन सिग्नल. फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. यावेळी मात्र रिव्हर्स फटका आणि चेंडू निघून जाते. पॉइंट रिजन मधून सीमा पार हा चौकार.
33 धावाने इथून फक्त न फक्त 4 धावेने दूर सुदेश 5-on-5 खाडे संघ. सुदेश दादा 5-on-5 खाड अगदी विजयाच्या उंमाट्यावर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. रिग्नेश खारबाव संघाने या निर्धारित 5 षटकामध्ये 36 धावा धावल्याकडे झलकवल्या होत्या आणि या त्या लक्ष्याचा पाठला कधी सहजरित्या खाडे संघ करताना पाहायला मिळतोय. 2 षटके समाप्ती 2 षटके समाप्तीनंतर धावसंघ झाले ते धावफलकावर 33 धावा. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये इथून फक्त ने फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. समीकरण अतिशय सोपं झालेलं आहे. चेंडू जास्त आहेत आणि धावा खूपच कमी आहेत. युवा गोलंदाज निहार आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सुरेश फौजदार आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मोनिश करतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि सिंगल संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते. इनमीन 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र स्वतःच्या फौजदारमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, कुठल्या प्रकारचे धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 34 धावा. पराभवाच्या छायेत आपण सध्या रिग्नेश खारबाव संघ पाहतोय. इथे मात्र विजय फटका आणि विजय संपादन करताना सुदेश दादा 5-on-5 खाडे या संघ. अभिनंदन इंद्रजित पाटील